माझा नमावी नमावी पोडो देव माझा नमावी नमावी। नमस्कार, माझे नाव अंजली टाके, मी एक 8वीची विद्यार्थिनी। कित्येक लढाया लढू, कित्येक लढाया लढू, कित्येक बलिदान देऊन त्यांच्या आहुती वाहून शेवटी आत्मवीर स्वातंत्र्यपूर्वी पडले। स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पार्टींत पाहिला असेल, गुलामगिरी पाहिला असेल। स्वातंत्र्याचे मूल्य का शब्दात सांगताना इतके मोठे, आपण सर्वजण खूपच नशिबान आहोत की आपण स्वतंत्र भारतात जन्म घेतला। या बाकीच्या अडचणी पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या दे आपल्या हातात घातल्या घेतल्या नाही, याबद्दल आपण सर्वजण खूपच नशिबान आहोत। मित्रांनो, भारत, हिंदुस्थान, इंडिया हे ना तोंडावर जरी आलं ना कधी असं रक्त सळसळायला लागतं, मान अभिमानाने उंचावते। तेव्हा तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा हे देशातील आपल्या मनातील प्रत्येकाच्या मनातील हे देशभक्ती, हे भावना तो आदर्श पाहण्यासारखं असतं। किसी ने खूब कहा है, किसी ने खूब कहा है कि हम अपनी जान के दुश्मन को भी जान कहते हैं, कि हम अपनी जान के दुश्मन को भी जान कहते हैं। मोहब्बत की इस मिट्टी को भी हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इस मिट्टी को भी हिंदुस्तान कहते हैं। जो दुनिया में दिखाई दे, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी। जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते। और ऐसा एक भी देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, मेहमानों को भी भगवान कहते हैं। आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं, का बरं? कारण आपल्या भारतासारखं समृद्धी, शेतीप्रधान, कृषीप्रधान देश दुसऱ्या कोणत्या काळी नव्हता, म्हणून इंग्रजांना कदाचित भारतातून पाऊल टाकताना खूप त्रास झाला असेल। 1857 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य शेवटी 15 ऑगस्ट 1947 ला शांत झाला। 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक दिन झाला। किती छान ना। पण तुम्हाला माहिती आहे, जरी भारत देश स्वतंत्र झाला तर ते कोणापासून स्वतंत्र झाला? तर या भारत भूमीवर राज करणारे इंग्रजांपासून, पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून पण नाही। ते कार्य अजूनही चालू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू असे अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले, समाजसेवकांनी पण खूप प्रयत्न। जाता जाता मी एवढंच म्हणते, यह पीछे कैसे रह जाए, यह पीछे कैसे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की। अरे